नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण निघालो आहे भीमाशंकरला। भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर, तिथं आपण चाललो आहे। आणि खूप दिवसापासून अशी इच्छा होती की आपण जावं, दर्शन करावं। तर या ठिकाणी बघू शकता, इथून आपल्याला नाशिक येतं, पेठ येतं। तर आता आपण पेठ रोडने निघालो आहे भीमाशंकरला, कारण की हाच रूट दाखवतोय। पुढून खूप ट्रॅफिक वगैरे दाखवतं, त्याच्यामुळे आपल्याला हे रूट सोयीस्कर पटेल असा GPS दाखवतोय आपल्याला। नाही, इकडनं पण दाखवतोय, असं पूर्ण फिरून दाखवतं। भीमाशंकर 66 किलोमीटर, अरे बापरे, अजून 1 तास लागतं आपल्याला। तर आपण एक छोट्याशा गावामध्ये आता आलो आहे। इथून आपल्याला जायचं आहे भीमाशंकर देवस्थानला। हर हर महादेव। तर आता आपण भीमाशंकर रोड आता टच झालो आहे भीमाशंकर रोडला। आता इथून कमीत कमी 66 किलोमीटर आहे भीमाशंकर, तरी आपल्याला 1.5 तास जाणार आहे। 1.5 ते पावणे 2 तास जाईल। हळू चालवायचं आहे, कारण की घाट रोड असणार आहे। हां, म्हणजे फार असं कंजेस्टेड आहे ना, लहान रोड। तर आता आपण भावडी या गावामध्ये पोहोचलो आहे। भावडी रोडने आपण जातोय भीमाशंकरकडे, आणि हा रोड खूपच लहान आहे, कंजेस्टेड आहे। पण आता आपण बघू, आपण ज्यावेळेस लेणाद्रीला वगैरे जाऊ ना, त्यावेळेस आपण आहे ना मंचर रोड आपण करूया, कारण की ते GPS तर हाच रोड दाखवत होता। बघू शकता, असं मस्त असं टर्निंग भरपूर आहे इथे। महादेव, शिव शंभो शंकर। हर हर महादेव। शंकरा पार्वती पते शिव हर हर महादेव। 1 गो। हर हर महादेव। शिव शंकरा पार्वती पते शिव हर 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 महादेव। हे रोड आता आठवते की मला, इथून आपण गेलेलं आहे। ते बहुतेक तिथं आता तुम्ही विचारलात की नाही, ते आज काका म्हणले की नाही इकडं वळायचं। बहुतेक आपण असं इकडून आलतो आपण ना, पहिलंच आतमध्ये गेल्या डाव्या हाताला वळून गेलेलो आहे। राईट आहे की नाही, तसंच काहीतरी झालेलं आहे। तर आपण चहासाठी आता दूध बघतोय, लकीली तिथं भेटाव, बघू किराणा दुकानामध्ये आहे का। तर आजींकडे आहे ना दूध आहे का विचारलं, दूध नाही आहे म्हणतात आजी। ते बोलतात की आहे ना आपल्याला घोडेगाव म्हणून आहे, त्या ठिकाणी ते भेटणार आहे। इथं आपण असं कार लावली होती आणि निघालो आपण घोडेगाव। नाही, घोडेगावमध्ये इथून 5 किलोमीटर। इथं ना खरंच आपल्याला ना घर बघायला भेटायला येतं। फार्म हाऊस म्हणू शकतो किंवा बंगलो, छान असं दृश्य आहे। हे डोंगर आपल्याला पार करून जायचे, आपलं डोंगर पार करून जायचं नाही का? हो, खूप छान असं डोंगर आहे। एक 2 किलोमीटर कमीत कमी रस्ता जरा कच्चा पक्का आहे, किंवा मध्ये मध्येच असे एकदम खड्डे असतात, त्याच्यामुळे आपल्याला खूप हळू जावं लागणार आहे। किती छान असं विद्यालय बघ, ते हंबा ह्यांचे ओळखू येण्यासाठी कसं लावलंय कानात हंबाच्या। कशाचं असेल ना मंदिर, खूप छान आहे, प्रशस्त आहे एकदम। फक्त 10 किलोमीटरच आपण क्रॉस केलेलं आहे। तर इथून आहे भीमाशंकर 55 किलोमीटर दाखवले ना ते बोर्ड। इथून आहे घोडेगाव 8 किलोमीटर। तर घोडेगावामध्ये आपण किराणा दुकान असेल भेटलं ना, आपण दूध घेऊया। आता इथून जो लागणार आहे तो आहे घोडेगाव। तर आता चला आपण डायरेक्ट भेटूया घोडेगावमध्ये। पायथ्याशीच आहोत आपण खरंच। आणि इथं जी नदी गेली ना, मला वाटतं ही भीमा नदी आहे। एकदम अरुंद रस्ता आहे, त्याच्यामुळे थोडंसं गाडी मी हळूच चालवतो, कारण की पुढं कोण येतंय हे सुद्धा दिसत नाही आपल्याला। समोर
डोंगर. आता आपण डोंगरावरती होतो, आता आपण डोंगराच्या खाली चाललो, उतारा आलेला आहे. जर आपण गाडी एकदम हळूच चालवूया. पूर्ण आता आपण खाली उतरतोय श्रुतिका. अतिशय सुंदर असा रोड आहे. आता पूर्ण असं खाली उतरतोय आपण. खाली उतरतोय बाळा. आता एक डोंगर गेला. आता परत वर जायचं. वाव, किती सुंदर असा दृश्य आहे पाण्याचा. तर या साईडला जो आहे तो भीमाशंकर रोड आहे आणि इथून आपण वरून आलो. पूर्ण पार असं डोंगर वर करून आलेलं आहे आपण. आणि इथं आपली कार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही इथं हॉल्ट का बरं घेतला, आम्ही हॉल्ट का बरं घेतला, इथं मला पाण्याचा नजारा खूप छान दिसतोय. त्याच्यामुळं म्हटलं की चला आपण थोडंसं इथलं व्हिडिओ शूट काढूया. हा जो व्ह्यू आहे ना, अतिशय सुंदर, नयनरम्य, डोळ्याला शांत असं वाटतं. पाणी बघता तुम्ही कसं झरझर असं वाहतोय. खूप सुंदर त्या ठिकाणी डोंगर आहे. असं दृश्य खरंच क्वचितच पाहायला भेटतं आपल्याला. किती छान असं दृश्य आहे. असं डोळ्यामध्ये असं भरून घ्यावं असं दृश्य आहे. माझ्या बॅक साईडला बघू शकता पूर्ण असं झरा आहे आणि त्याचबरोबर डोंगरसुद्धा आहे. कसं वाटलं तुम्हाला हा व्ह्यू, नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. मी प्रयत्न करतो आहे जिथं जिथं आपल्याला भेटेल काही चान्स व्हिडिओ शूट करायचा ते नक्कीच करेन. खूप दिवसापासून अशी इच्छा होते की आपण भीमाशंकरला जावं. आणि आम्ही गेलो होतो ह्याच्या अगोदर 2023मध्ये आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर आता 2025मध्ये चाललो आहे. काही हरकत नाही. आता आपल्याला दर्शनाची इच्छा आहे, आपल्याला जायचं आहे, तर आपण तिथं जाऊया. चला, तिथं कार पार्किंग केलेली आहे आणि हा तुम्ही दृश्य बघू शकता. किती छान असं रोड आहे. कुठं जाऊ नको. वर बघ की. तर खूप छान असं क्लायमेट आहे, एन्व्हायरमेंट आहे. जरा उन्हाचा तडाखा पण वाढतोय. तर आता आपण जाऊया भीमाशंकर ह्या दिशेने. आपण थोडंसं थांबलो होतो कारण की थोडंसं पाण्याचं व्ह्यू पाहायचं होतं. तर चला आपण जाऊया दर्शनाला. घेऊ मम्मी. नाही, आता इथं गावच आहे ना, गावामध्ये कुठं तर बसून दूध आहे का? दूध आहे? कुरकुरे घे ना. काकू, दूध पाकिट आहे का? खूप थकलो होतो कारण की कमीत कमी 7 ते आता वाजलेत 11, 11:30 वाजलेत. तेव्हापासून मी ट्रॅव्हलिंग करतोय. खूप वेळ झाला गाडी चालवतोय. म्हटलं आता थोडंसं फ्रेश व्हावं.
तर मंडळी आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे, चहा पाण्यासाठी थांबलोय. ह्या साईडनं आम्ही आलो आणि आता जाणार आहोत आम्ही इकडे भीमाशंकरला. पण खूप वेळ वाट पाहत होतो आम्ही की कुठेतरी बसून चहा प्यावं वगैरे, पण फायनली आम्हाला इथं जागा भेटलेली आहे. तर बघू शकता इथं असे कार आपण पार्किंग केलेली आहे. श्रुतिका म्हटली ह्याच्यातनं एक सतरंजी किंवा बेडशीट घ्या, म्हणजे लेकरं त्याच्यावर बसतात आरामात. तर हे घेतलं मी बेडशीट. आणि सारंगी म्हणते तिथनं या, म्हणजे इथं कटडा व्यवस्थित आहे चालण्यासारखा. हे दोरा आपलं आहे का? ह्याच्यातनंच पडलं. बस रे चिची, चल का आपण, तू आराम कर, पाठ टाकतो जरा. सारंगला इथं मस्त सतरंजी हांतरून दिले झोपायला. हेच खरी ट्रिप आहे, हीच खरी मजा असते का, आहे का नाही? सारंगी दोघे मिळून आता चहा पिणार आहे, मॅगी खाणार आहे, बरोबर ना? आणि या ठिकाणी मम्मी मॅगी बनवते. श्रुतिका म्हटलं पटकनी मस्त चहा कर. मॅगी झाली वाटतं पूर्ण मस्त. आता गरमागरम मॅगी खाऊया आणि आपण निघूया चहा पिऊन. जागा भेटत नव्हती, पण लकीली आता आपल्याला भेटलेली आहे. आणि आता आपण चहा पिऊ सगळे मिळून, चहा आणि मॅगी खाऊया. तर या ठिकाणी बघू शकता गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे. तर फायनली आपली मॅगी तयार झालेली आहे. आणि चला आता आपण मॅगी खाऊया. मस्त झाली का? आता आम्ही हे खातो आणि दर्शन झाल्यावर जेवायचं का पहिला जेवायचं बघू. तर आता अजून किती वेळ लागतो पोचायला त्याच्यावर. आता तरी 1 तास लागेल. भूक लागली तर मध्येच पटकन कुठेतरी भाजी घेऊन आम्ही जेवतो. सांडासांडी करू नको रे, भूक मारून खा. छान झाली ना? तर चला मंडळी, आता ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे मॅगी खाऊन. थोडंसं चहाचा मी आता 150 किलोमीटर आहे. चाल, एक आजी आले, तुम्ही बघितलंच असेल, मस्त छान बोलले. सांगीचं चालू होतं दोघांचं की कुठं बसायचं काय ते. पण शेवटी फायनली त्यांची जागा झाली तयार. मग मी म्हणलं श्रुतिकाला इथंच बस.